नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 12 फेब्रुवारी सायंकाळचे साधारणतः 6 वाजलेत. पाहूयात की 13 तारखेला राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर जे काय सिस्टीम बनली होती त्याचा जो आता प्रभाव आहे तो हळूहळू उत्तरेकडे सरकत गेला आहे आणि तो आता मध्य प्रदेश आणि त्यानंतर इकडे उत्तरेकडील जो भाग असेल उत्तर प्रदेशचा असेल किंवा बिहार झारखंड या ठिकाणी त्याचा प्रभाव येणाऱ्या दिवसांमध्ये दिसेल. राज्यातील अवकाळी पाऊस थांबलेला आहे आणि पाहू शकता की आता सॅटेलाईट इमेजमध्ये सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेडच्या आसपास, इकडे वर्धा, यवतमाळच्या आसपास काही अंशी ढगाळलेलं हवामान जरी असलं तरी या ढगांमधून आता काही पावसाचा अंदाज नाही की पावसाची शक्यता नाही आहे. बाकी राज्यात काही ठिकाणी अतिउंचावरचे ढग आपल्याला पाहायला मिळत असतील, पण याही ढगांमुळे काही वातावरणात विशेष बदल होणार नाही आहे. पावसाची कसली एक शक्यता आज रात्री किंवा उद्या राज्यात कुठेही नाही आणि मात्र तापमानात वाढ अपेक्षित आहे. सिंधुदुर्गचे काय भाग असं म्हणजे अंतर्गत कोकणाचे जे भाग आहेत तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी तापमान साधारणतः 36 अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळू शकते, 36 ते 38 अंश सेल्सिअस. आणि किनारपट्टीचा कोकणाचा भाग आहे या ठिकाणी तापमान साधारणतः 32 ते 34 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. कोल्हापूरच्या आसपास तापमान 34 ते 36, सांगली 34 ते 36, सोलापूर 34 ते 36 अंश सेल्सिअस. यानंतर इकडे नाशिकचा पूर्वेकडील भाग असेल, नगरचा काही भाग आहे, त्यानंतर बीड, छत्रपती संभाजीनगर सहित इकडे परभणीपर्यंत तापमान 34 ते 36. जळगावचा भाग आहे, बुलढाणा आहे, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळच्याही भागांमध्ये तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळेल. म्हणजे राज्यात तापमान वाढणार आहे आणि हे तर काहीच नाही, अजून या आठवड्याच्या शेवटी तापमान बऱ्याच ठिकाणी 36 अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळण्याची शक्यता आहे. बाकी विदर्भात अजूनही त्यातल्या त्यात नागपूरच्या आसपासचा जो भाग आहे या ठिकाणी अजूनही थोडंसं तापमान कमी आहे, 30-32 अंश सेल्सिअस. पण या ठिकाणीही हळूहळू उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता आहेच. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. काल साप्ताहिक अंदाज दिलेला आहे आणि लवकरच मान्सूनचा पहिला अंदाजही आपला जाहीर होणार आहे. दररोजचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.